भारतीय राजकारणातील एका अशा व्यक्तिमत्वाचा काल वाढदिवस होता ज्यांनी पक्षाच्या विस्तारात आणि देशाच्या प्रशासनात ऐतिहासिक भूमिका बजावली आहे। आम्ही बोलत आहोत केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्याबद्दल। एका तरुण स्वयंसेवकापासून ते देशाचे दुसरे सर्वात शक्तिशाली नेते बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास केवळ थक्क करणारा नाही, तर तो रणनीती आणि निष्ठा या दोन शब्दांनी बनलेला आहे। अमित शहा यांच्या राजकीय प्रवासाचा पाया गुजरातमध्ये रचला गेला। 22 ऑक्टोबर 1964 रोजी जन्मलेल्या अमित शहा यांनी वयाच्या 16व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश केला। इथूनच त्यांच्या संघटनात्मक कौशल्य रुजली। 1982 मध्ये ABVPच्या माध्यमातून विद्यार्थी राजकारणावर त्यांनी मजबूत पकड मिळवली। 1997 मध्ये सरखेज विधानसभा पोटनिवडणूक जिंकून त्यांनी विधिमंडळात प्रवेश केला। गुजरातमध्ये नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात गृह आणि कायदा यासारखी 12 महत्त्वाची खाती सांभाळताना त्यांच्या प्रशासकीय बुद्धिमत्तेची कसोटी लागली। महत्त्वाचं म्हणजे संघर्ष करत असलेल्या गुजरात राज्य वित्तीय महामंडळाला 13 महिन्यात नफ्यात आणणं किंवा अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेचा 20 कोटींचा तोटा एका वर्षात भरून काढणं हे त्यांच्या प्रशासकीय क्षमतेचं उत्तम उदाहरण आहे। पण गुजरातच्या सीमेपलीकडे त्यांची खरी ताकद समोर आली। 2014 मध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी भारतीय राजकारणाचा नकाशाच बदलून टाकलाय। 2014च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशचे प्रभारी म्हणून त्यांनी भाजपला मिळालेला अभूतपूर्व विजय 42% मत 73 जागा हा त्यांच्या चाणक्य नीतीचा पहिला राष्ट्रीय पुरावा होता। अध्यक्षपदाच्या काळात त्यांनी सदस्यता मोहीम राबवून भाजपला 11 कोटी सदस्यांसह जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष बनवलं। ईशान्य भारत असो वा हरियाणा, त्यांच्या रणनीतीमुळेच भाजप अनेक राज्यांमध्ये सत्तेवरती आले। एकही निवडणूक न हरलेल्या अमित शहा यांनी पक्ष कार्यकर्ता ते रणनीतिकार हा प्रवास यशस्वी करून दाखवला। 2019 मध्ये ते गांधीनगरमधून मोठ्या मताधिक्यानं लोकसभेवर निवडून आले आणि केंद्रीय गृहमंत्री बनले। त्यानंतर त्यांनी एकापाठोपाठ एक असे निर्णय घेतले की ज्यामुळे देशाच्या सुरक्षेची आणि प्रशासनाची दिशाच बदलली। कलम 370 70 वर्षांचा ज्वलंत प्रश्न त्यांनी 70 दिवसांच्या आत सोडवला। एक देश एक संविधान हे प्रत्यक्षात आणलं। कठोर धोरणांमुळे गेल्या दशकात दहशतवादी घटनांमध्ये 71% आणि घुसखोरीत 64% घट झाली। NIA आणि UAPA कायद्यांना अधिक बळकट केलं। वसाहतवादी मानसिकतेतून बनलेले जुने फौजदारी कायदे रद्द करून भारतीय न्याय संहिता आणि संबंधित कायदे आणले। यातून शिक्षेऐवजी न्याय देण्यावर भर दिला गेला। देशात 15,000 महिला हेल्प डेस्क आणि 112 आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली कार्यान्वित करून महिला सुरक्षेला प्राधान्य दिलं। केवळ गृहमंत्रीच नव्हे तर सहकार मंत्री म्हणून त्यांनी दुर्लक्षित क्षेत्राला नवसंजीवनी दिली आहे। 30 कोटी सदस्यांसह 8 लाख सहकारी संस्थांचा डेटाबेस तयार केला। 67,930 प्राथमिक कृषी पतसंस्था PACS डिजिटल करण्यात आल्या। 4,000हून अधिक PACS आता जनऔषधी केंद्र म्हणून काम करत आहेत, ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळालेलं आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेले, गुजरातच्या राजकारणातून सिद्ध झालेले आणि देशाच्या सर्वात कठीण मंत्रालयाचं नेतृत्व करणारे अमित शहा हे निसंशयपणे भारतीय राजकारणातील रणनीतिकार आहेत। या खास बातमीमध्ये इतकंच। पाहत रहा HPN मराठी न्यूज।